आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. कराडच्या शिवशंकर पतसंस्थेत 13 कोटींचा अपहार. संचालक कर्मचाऱ्यांना कराड पोलीस पाठीशी घालत असल्याचा ठेवीदारांचा आरोप. कराड येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेत सुमारे 13 कोटींचा अपहार झाला असून एप्रिल महिन्यात कराड शहर पोलिसात 24 संचालक कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना अद्याप गुन्ह्यातील 14 जणांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप ठेवीदार कृती समितीनं केलाय. त्यामुळे आता 18 डिसेंबरला कराडच्या तहसीलदार कार्यालयासमोर ठेवीदार लाक्षणिक उपोषण करणार आहे. दरम्यान ठेवीदार कृती समितीच्या पत्रकार परिषदेत एका ठेवीदार महिलेला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालंय. प्रतिनिधी सकलेन मुलानी. शिवशंकर पतसंस्थेमध्ये 18 संचालक आणि 6 कर्मचारी एकूण 24 जणांनी हा योजनाबद्ध पद्धतीनं एकमेकाच्या हातात हात घालून संपूर्ण समाजाचा ठेवीदारांचा पैसा ह्यांनी गिळंकृत केलेला आहे. आणि हा चंद्रकांत गाडे यांच्या ऑडिटद्वारे सिद्ध झालेला आहे. त्यामुळं त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. तरीसुद्धा पोलीस स्टेशनमधून या तपासाच्या संदर्भात किंवा अटक सत्राच्या संदर्भात अत्यंत दिरंगाई चालू आहे. त्यामुळं आम्ही आता आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही 18/12/2024 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर 1 दिवसाचं 10 ते 5 या कालावधीमध्ये धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे. माझं आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही धरणं आंदोलनाला आपण सर्वांनी सहकार्य करून, पत्रकार बंधूंनीसुद्धा आम्हाला सहकार्य करून या ठेवीदारांचे पैसे परत कसे मिळतील आणि गुन्हेगारांना शासन कसं होईल या संदर्भात प्रयत्न करावे, एवढीच आमची अपेक्षा. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.